नमस्कार मंडळी, आज आपण आचारसंहिता म्हणजे काय आणि त्याचे नियम जाणून घेणार आहोत। देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत। याच नियमांना आचारसंहिता म्हणतात। निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य आहे। तर मंडळी, जाणून घेऊया या आचारसंहितेचे नियम। सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाही। शिलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाहीत। सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई आहे। तसेच मंडळी, कुठल्याही पक्षाला प्रचार सभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्व परवानगी घेणे गरजेचे असते। कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जाती, पंथ या आधारे मतदारांना मत देण्याचं आवाहन करू शकत नाही। जाती धर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई आहे। तसेच मतदान केंद्राजवळ कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी जमू नये याची दक्षता घ्यावी असं आचारसंहिता सांगते। मतदानाच्या दिवशी लागणारे पक्षांचे बूथ साधेपणानेच लावलेले असावेत। प्रचार साहित्य किंवा मतदारांना बोलवणारी कुठलीही गोष्ट तिथे असता कामा नये। मतदारांसाठी कुठलीही खाण्यापिण्याची व्यवस्था तेथे नसावी। तसेच कोणाच्याही घरावर, जमिनीवर, कोणाच्याही घराच्या परिसरात, भिंतीवर देखील राजकीय पक्षांचे झेंडे, बॅनर, पत्रक असं काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणं आवश्यक आहे। विनापरवानगी प्रचार करण्याची अनुमती नाही। मतदानाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात। प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास मनाई असते। आणि मंडळी, निवडणूक आयोगाने दिलेल्या आचारसंहितेनुसार भ्रष्ट आचरण आणि अपराध, गुन्हा या श्रेणीत बसणारी कुठलीही कृती उमेदवार किंवा त्याचे कार्यकर्ते, राजकीय पक्ष यांनी करता कामा नये। तर मंडळी, जर एखाद्या उमेदवारानं किंवा राजकीय पक्षानं आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते। आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते। गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूदही आहे। तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।